नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनसेवक भरतीबद्दल अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न कसा राहणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आणि कोणकोणते विषय राहणार आहे, तुम्हाला किती मार्गासाठी आणि इंग्रजी हा व्याकरण राहणार आहे का ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अभ्यासक्रम संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी GR मध्ये तुम्हाला GR पण दाखवला होता. तर बघा, पहिले मी तुम्हाला GR मध्ये दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो, GR मध्ये म्हटलेले सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल. आता बघा मित्रांनो, जे पण सरळ सेवा भरती आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्रजी व्याकरण जे मित्रांनो ते तुम्हाला दिसेलच. जसं तुम्ही बघू शकता, तो वनरक्षक आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला इंग्रजी व्याकरण दिसेल, किंवा वनपाल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण तुम्हाला इंग्रजी व्याकरण हा दिसेलच मित्रांनो. अशा सेवेने जे पदे भरली जातात त्यांच्यामध्ये इंग्रजी व्याकरण हा तुम्हाला कंपल्सरी दिसेलच. अशा प्रकारे मी तुम्हाला इथं वेगवेगळ्या विषयांचे इथं जे समावेश झालेले आहेत मित्रांनो त्यांची तुम्हाला इथं दाखवतोय बघा. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो बघा. बघा मित्रांनो, अभ्यासक्रम जर आपण विचार केला तर मित्रांनो हे वनरक्षक सारखंच तुम्हाला दिसेल, बघू शकतो तुम्ही. कारण मित्रांनो 100% संवर्गाने भरले जाणार आहेत. आणि गट ड चं पद आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा गणित बुद्धिमत्ता प्लस तुम्हाला इथं एक तर 25 क्वेश्चन दिसते तुम्हाला, किंवा मग 30 क्वेश्चन. आता हा 25 आणि 30 क्वेश्चनची काय भानगड आहे ती मी तुम्हाला एकदा सांगतो बघा. तर मागची जी वनरक्षक भरती होती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी असा अहवाल केला होता, किंवा असा जे प्रस्ताव मित्रांनो ते मांडला होता, पत्र लिहिला होता की सर म्हणजे वन विभागाला की पोलीस भरतीसारखे 25 क्वेश्चन ठेवण्यात यावे आणि जे 30 क्वेश्चनचं पॅटर्न कॅन्सल करावं आणि 25 क्वेश्चन सरळ विषयाला 25 क्वेश्चन अशी मागली होती. पण त्याच्यावर काही विचार केलेला नव्हता मागच्या भरतीमध्ये वन विभागाने. तर यावेळेस तसं होऊ शकतं, 25 क्वेश्चन तुमचे प्रति विषय 25 क्वेश्चन येऊ शकतात. आणि ते पण मित्रांनो एका मार्गासाठी येऊ शकतात, म्हणजे 100 मार्गाची तुमची इथं परीक्षा यंदा होऊ शकते वनरक्षक आणि वनसेवकाची. तर त्याच्यानुसारच मी तुम्हाला हे 25 क्वेश्चन किंवा 30 क्वेश्चनच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची तर 25 क्वेश्चन बघण्यात भेटतील, किंवा मग जर चेंज नाही झालं तर तुम्हाला मागच्या वनरक्षक सारखेच तुम्हाला 30 क्वेश्चन दिसतील मित्रांनो. तसंच इंग्रजी ग्रामरमध्ये तुम्हाला इथं 25 क्वेश्चन एक तर 30 क्वेश्चन इथं बघण्यात भेटतील. जीके जीएसचे इथं 25 क्वेश्चन आणि 30 क्वेश्चन. आणि या जीके जीएस मध्ये वने पर्यावरणे हा विषय संवर्ग किंवा हे सर्व माहिती तुम्हाला जीके जीएस मध्ये विचारलं जाईल, कारण वन विभागामध्ये तेच जास्त विचारलं जातं. त्यांचे पण तुम्हाला 25 क्वेश्चन किंवा 30 क्वेश्चन इथं बघण्यात भेटतील. आणि मराठी व्याकरणचे तुम्हाला इथं 25 क्वेश्चन किंवा मग 30 क्वेश्चन असे बघण्यात भेटतील. तर टोटल तुमचा एक तर 100 मार्काची इथं एक्झाम होईल, किंवा मग 120 मार्काची एक्झाम होईल. कोणतेही क्वेश्चनला तुमचे इथं 2 मार्क राहणार नाहीयेत, कारण मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं होतं कोणत्याही क्वेश्चनला इथं 2 मार्क नव्हते. 120 क्वेश्चनसाठी इथं एक क्वेश्चन एका मार्कासाठीच होतं. अशाच प्रकारे तुमची यंदा पण तसंच राहणार आहे. पण मित्रांनो, जर चेंज झालं मित्रांनो तर तुमचं एक तर 100 मार्काची इथं एक्झाम होऊ शकते, किंवा मग 120 मार्काची तुमची इथं एक्झाम होऊ शकते. आणि निगेटिव्ह मार्किंगचा अजून कोणताही वनरक्षक भरतीमध्ये पण मागच्या वेळेस मागे जी भरती निघली होती त्याच्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची इथं निगेटिव्ह मार्किंग नव्हती. पण यंदा मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग याची खूप दाट शक्यता आहे. तशा प्रकारे जेव्हा पण जाहिरात येईल आणि कोणताही पत्र येईल मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देईल मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा जी तुम्हाला PDF आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद.